प्रिय ख्रिस्तातील बंधू आणि भगिनींनो, आज मी तुमच्या समोर स्तोत्र संहिता याचा 145वा अध्याय वाचणार आहे. हे वचन वाचत असताना या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या अंतःकरणात कार्य करो. आपल्या ज्या त्रुटी, समस्या, ज्या चिंता आहेत, जी मतभेद आहेत, जे चुकीचे विचार आहेत, ज्या चुकीच्या कल्पना आहेत, या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या जीवनात, अंतःकरणात, मनात कार्य करू आणि आपल्याला चांगली चालना द्यावं, जेणेकरून आपण आपली विचार करण्याची पद्धत बदलावी आणि त्याचे विचार आणि त्याच्या मार्गात चालण्यास तो आपल्याला सहाय्य करो. या अध्यायाचं शीर्षक आहे परमेश्वराच्या चांगुलपणाबद्दल व त्याच्या सामर्थ्याबद्दल उपकार स्तुती. हे राजा, माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचा धन्यवाद करीन. मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करीन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचे स्तवन करीन. परमेश्वर थोर व परम स्तुत्य आहे. त्याची थोरवी अगम्य आहे. एक पिढी दुसऱ्या पिढी पुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील. त्या तुझ्या पराक्रमांच्या वर्णन करतील. तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप व तुझी अद्भुत कृत्ये यांचे मी मनन करीन. तुझ्या भाग्य व कृत्यांचा पराक्रम लोक विदित करतील. मी तुझी थोरवी वर्णीन. ते तुझ्या परमदयेची आठवण करतील व तुझ्या न्यायपरांतेचा गजर करतील. परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे. तो मंदक्रोध व अति दयाळू आहे. परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे. त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे. हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्य तुझी स्तुती करीतात, तुझी स्तुती गातात आणि तुझे भक्त तुझा धन्यवाद करीतात. ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात आणि तुझा पराक्रम कथन करीतात, यासाठी की तुझे पराक्रम व तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानव जातीस कळवावी. तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. तुझ्या राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणार आहे. पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो व वाकलेल्यांना सर्वांना उभे करीतो. सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाली देतोस. तू आपली मूठ उघडून प्राणी मात्रांची इच्छा पुरी करीतो. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे. तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. जो कोणी त्याचा धावा करीतात, जे खऱ्या भावाने, खऱ्या मनाने त्याचा धावा करीतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. तो आपले भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवितो व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारितो. परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करीतो, पण सर्व दुर्जनांचा नाश करीतो. माझे मुख परमेश्वराचे स्तवन करील. प्राणी मात्र त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद युगानुयुग करो. परमेश्वर वाचलेल्या वचनांवर आशीर्वाद पाठवो आणि परमेश्वर आज तुम्हाला देखील आशीर्वाद देव. आमेन.